देवाभाऊ लाड़की बहन के नाम से बुल्ढाना के चिखली में राज्य की पहली नागरी सहकारी पत संस्था का उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले के हाथों किया गया। पूरी तरह से महिला संचालक मंडल वाली इस पत संस्था की शुरुआत रक्षाबंधन के शुभ मुहूर्त पर की गई। आपला बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ मा जिजाऊ साहेबांचा जिल्हा आहे आणि आपल्या या मातृतीर्थ जिल्ह्यामधून देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं उद्घाटन होत आहे। हा आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही सक्षम करणार आहोत। आमच्या माता भगिनींना जेव्हा कर्जाची आवश्यकता मिळेल तेव्हा बाहेर जे व्याजदर राहील त्या व्याजदराच्या कमी व्याजदरामध्ये आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहोत। 5 वर्षापर्यंतचा आम्ही 1 लाख रुपयाचा विमा सुद्धा त्यांचा काढणार आहोत। सोनं सुद्धा या ठिकाणी आम्ही तारण ठेवणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नावाने देवाभाऊ कोऑपरेटिव्ह महिलांची जी बँक या ठिकाणी आज उद्घाटन केली आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून देवाभाऊच्या नावाने जे आज महिलांना सक्षमीकरण करण्याचे एक अभियान सुरू केलं, हे एक अभिनंदनीय अभियान आहे। महाराष्ट्रामध्ये आमच्या आमदार श्वेताताई बहलेजींनी हा पुढाकार घेतला आणि त्यांचा मानस आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजीचे सरकार, आमचं सरकार, देवाभाऊचं सरकार जे महिलांना सक्षमीकरण करण्याकरता जे मोठं पाऊल उचलतं आहे त्याला जोड देण्याकरता आमच्या श्वेताताईंनी ही बँकेचं, कोऑपरेटिव्ह बँकेचं, महिला कोऑपरेटिव्ह बँकेचं जाळं सुरू केलं।